नमस्कार, मी गौरी बैकर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 5 नोव्हेंबर. पाहूया टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येताच आता प्रचार सभांचं बिगुल वाजलंय. अशातच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मी आता राज्यसभेत आहे, अजून 1.5 वर्ष टर्म बाकी आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही, कोणतीच निवडणूक आता लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका लढवल्या आणि तुम्ही असे लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडूनच देतात. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय, असं विधान शरद पवारांनी केल्याने आता शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचा संकेत दिल्याचं कळतंय. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देणारा 35 वर्षीय तरुणाला आज अटक करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरला सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच काळवीट शिकार प्रकरणी माफी माग किंवा 5 कोटींची खंडणी भरायला तयार राहा अशी मागणी देखील त्याला केली होती. मात्र या प्रकरणात आता एका तरुणाला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. त्या तरुणाचं नाव विक्रम असं आहे. त्याला कर्नाटकातून अटक करण्यात यश आलंय. राज्यात मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय राज्य सरकारने केलेली आहे. आता यापुढेही जाऊन राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. आज राज्यात सरकारी शाळांमध्ये मुलींना मोफत शिक्षण आहे. आता आम्ही मुलांनाही तेवढंच मोफत शिक्षण देणार आहोत. तर आज मी जाहीर करतोय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढची 5 वर्ष डाळ, तेल, साखर, तांदूळ यासारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार आहेत. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर राहणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात के.पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं दिसतंय. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध कॉमेडियन भाऊ कदम यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झालाय. स्टार प्रचारक होताच भाऊ कदमांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. ते म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला हवं अशी मोठी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. माहीम मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यावर मनसेचे अधिकृत उमेदवार अमित ठाकरे यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी निवडणूक माझ्या पद्धतीने लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही हे देवाच्या हातात आहे. मला अजिबात आव्हान वाटत नाही, असं म्हणत अमित ठाकरेंनी सदा सरवणकरांना टोला लगावलाय. भाजपच्या हिना गावित यांनी आपल्या पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर डॉक्टर हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलाय. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पक्षश्रेष्ठी त्यामध्ये अपयशी ठरलेत आणि माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम केलाय. पूर्वीचे सरकार हे बहिरं होतं. फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहीत होतं. घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. लोकांनी जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकायला काढला, तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण होऊ लागलं. निवडणुकीनंतर काँग्रेससोबत घरोबा केला ते बाळासाहेबांना मान्य नव्हतं, म्हणून आम्ही उठाव केला, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी आता लवकरच होणार आहे. देशाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत.
यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर असलेली सुनावणी या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। खासदार विशाल पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय। सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत आहे। काँग्रेसकडून यावेळी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपकडून सुधीर गाडगीळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। जयश्री पाटील या माझ्या उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या असं वक्तव्य विशाल पाटलांनी केल्याने आता या मतदारसंघात मवियात धुमाकूळ चाललाय। नाचगाणी केल्याशिवाय जनता सभेला येणार नाही हे माहिती असल्याने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात। विकासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास राज ठाकरे म्हणतात ते खरंच आहे। या लोकांनी या महाराष्ट्राचा यूपी बिहार केलाय। राज ठाकरेंचं भाषण ऐकलं, त्यात जनतेशी संबंधित मुद्द्याचा समावेश होता। त्यांनी आमच्यावर टीकाही केली, पण त्यांचं भाषण जनतेच्या बाजूने होते। पण माझी त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी महाविकास आघाडीची मतविभागणी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय।